महाराजांचा विजय असो. महाराज, आपण आम्हास तातडीनं का बोलावलं? अमात्य, तुम्हास ज्ञात असेलच की आमचे दोन्ही राजपुत्र त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपवून कालच राज्यात परत आलेत. होय महाराज, जेव्हा राजधानीवर नैराश्याचे काळे काळे ढग पुन्हा वळवळू लागले, वटवाघळांचं समूह नृत्य आणि कुत्र्यांचं समूह गान सुरू झालं, त्याच वेळी आमच्या लक्षात आलं राज्याची अवकळा म्हणजे थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं आगमन झालंय. महाराज, दोन्ही राजपुत्रांना दरबारात पाचारण करा. जशी आज्ञा महाराज. खांडेकर कुलोत्पन्न महाराणी मृगनयनी सुत थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि महाराणी सीमांतनी सुत धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं दरबारात आगमन होत आहे. हो, महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. दरबारी कामकाजास सुरुवात करावी. आज्ञा महाराज. अनेक सहस्त्रांच्या परंपरेनुसार खांडेकर कुलोत्पन्न म्हणजे दोन्ही राजपुत्र आपल्या अभ्यासक्रम संपवून राज्यात परत आले आहेत. खरं तर जो अभ्यासक्रम 2 वर्षात संपायला हवा होता तो संपवायला यांना 5 वर्ष लागले. अतिशय निम्न स्तराचं ज्ञान ग्रहण करून ते आलेत. बंधू अभिनंदन. युवराज अभ्यासक्रमाची पदविका त्यांना राजमहालात ढकलले अशा शिर्यानिशी दिली. पण महाराज, राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कोणातरी एकाची युवराज म्हणून निवड करणं गरजेचं आहे. महाराज, आम्हास असे वाटते अमात्य, जी महाराज. आमच्या आवडत्या राणी सरकारांचे सुपुत्र स्वातिपती दत्तात्रय यांना युवराज म्हणून घोषित करावा अशी आमची इच्छा आहे. नाही महाराज, महाराज अन्याय आहे. अहो, मी तुमचा थोरला पुत्र आहे, त्यामुळे युवराजाचा मुकुट माझ्या डोक्यावर पडला पाहिजे. गौरवादित्य, तुम्ही थोरले असलात तरी कारले आहात. तुम्ही आमच्या नावडत्या राणी सरकारांचे नावडते राजपुत्र आहात, त्यामुळे हा मान आम्ही आता दत्तात्रयींनाच देतोय. हा अन्याय आहे माझ्यावर महाराज. आता आम्ही बंड करणार. बंड? काय? आम्ही बंड करणार. ठीक आहे, आईलाच नाव सांगतो. सांग. माते, तुझ्या दत्तूवर अन्याय होतोय. माते लवकर ये, लवकर ये माते, लवकर ये. कभी खुशी कभी गम. आशीर्वाद. छोमा, छोमा आशीर्वाद. छोमा. छोमा. छोटी माता. महाराणी सीमंतिनी जी महाराज. यावे, बसावे महाराणी. ठीक आहे, तुम्ही आता बंड केले तर मी पण करतो. माझ्या मातेला बोलवतो. माते, तुझ्या राजपुत्रावरती अन्याय होतोय. माते लवकर ये, माते लवकर ये. बायो गो, बायो गो, कुकुनी भात खाल्ल्या आणि बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. खायात खाऊ दे कुकू मोठा होऊ दे, खायात खाऊ दे कुकू मोठा होऊ दे, मला मोठा थोरला गवाट देऊ दे. बायो गो कुकुनी भात खाल्ल्या आणि बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. महाराणी मृगनयनी आत्ताच्या आत्ता हे हिडीस नृत्य थांबवा. आबा बोल राजपुत्र. राणी साहेबांना तुम्ही आबा म्हणता? हो, कारण ह्यांच्यात मला आई आणि बाबा अशी दोघांची रूप दिसतात, म्हणून आबा. आबा बोल राजपुत्रा. महाराज, युवराज पदाचा सगळा हक्क दत्तात्रयला देत आहेत. त्या दत्तात्रयला आणि मला डावलतायत. हे तर होणारच होते, कारण महाराजांनी मला तसे खाजगीत वचन दिले होते. मार दिया जाय असं बोलतायत त्या गाण्यामध्ये. वचन दिले होते. या वसाडीमुळे माझ्यावर नेहमीच अन्याय झाला. हा. माझी पाठ राखण म्हणून आली
आणि महाराजांची लाडकी राणी झाली. महाराणी मृगणेनी खबरदार. आबा आमच्या आवडत्या महाराणी सीमांतिनीचा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे. एका टाळता न येणाऱ्या राजकीय तहापायी तुम्ही आमच्या राणी झाल्या ते विसरू नका. असंही तुमचं राज्य आम्ही पुढे मागे जाऊन ताब्यात घेणारच आहोत. पहिला शिरच्छेद तुमच्या आत्याचा करणार आहे. का महाराज? कारण तुमचं नाव त्यांनी मृगनयनी ठेवलंय. आजपर्यंत मी माझ्यावरचा अन्याय सहन केला, पण माझ्या सुपुत्रवरचा अन्याय मी कदापि सहन करणार नाही. महाराज, किती झालं तरी माझा सुपुत्र खांडेकर कुलोत्पन्न आहे. हवं तर त्याला प्रश्न विचारा, पण त्याच्यावर अन्याय करू नका महाराज, अन्याय करू नका. मी तुझ्या पदर पसरते. ठीक आहे महाराज, घ्या ना, परीक्षा घ्या. कारण उद्या उठून कोणी असे म्हणावयास नको की दत्तूने मोठ्या भावाचा घास हिरावून घेतला. बघितलं, मार दिया जाय. सेम आहे, छोमा आहे, तुम्ही सेम तसंच बोलताय. सीमांतिनी, हे काय बोललात तुम्ही? सीमांतिनी, परीक्षा मात्य. महाराज. आता नाईलाज असतो, परीक्षा घ्यावीच लागेल. हो महाराज. आता पण अमात्य, आम्ही आमच्या आवडत्या राणीला वचन दिलंय की आम्ही त्यांच्याच सुपुत्राला राजकुमार बनवू. आम्हाला आमच्यावर अन्यायी राजा हा कलंक सुद्धा नको. हो महाराज. पण परीक्षा घेतल्यावर ती देण्याची या दोघांची लायकी नाही. खरं आहे ना? दत्तात्रेयची तर नाहीच नाहीये. बघा, काही करा पण दत्तात्रेयला जिंकवा. जिंकवू. ठीक आहे, ठीक. परीक्षेस आरंभ करा. तर राज्यापुढे जो पेच प्रसंग आलाय तो सोडवण्यासाठी आता दोन्ही राजपुत्रांमध्ये परीक्षा होईल. फाल्गुनी कुमार, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मात्य सांभाळून. 29चा पाढा म्हणा. 29 सके 29. येस. 29 तुने 2 वेळा 29. 29 त्रिक 3 वेळा 29. 29 चोक 4 वेळा. अरे तुम्ही बाय ना खात्र्या मारू खात्र्या. अरे तू जर राजपुत्र नसताना तलवारीने मुंडकं उडवलं असतं रे तुझं मी. दलिंदर, अमात्य सबुरीने घ्या. काय झालं? तुमचं उत्तर चुकलेलं अरे आहे. बरोबर दिलं मी उत्तर. हे उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाहीत. बरोबर दिलं उत्तर मी. तुम्ही हारलेले आहात. आणि आता स्वातिपती, आम्ही तुमच्याकडे येतो. या या अमात्य या. काय करायचे? अमात्य सबुरीने घ्या. सबुरीने घ्या. आता तुमच्यासाठी प्रश्न. 29चा पाढा म्हणा. 29चा पाढ. म्हटले ते जिंकले. जिंकले. नाही, मला बोलायचं नाही. दत्तात्रय जिताम. हजर जबाबी येत ते. काहीच बोलायचे नाही. जिताम. चूक उत्तर. जिताम. नाही नाही, एक मिनिट. तुम्ही त्याला काय म्हटलं? 29चा पाडा. हा, त्याच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह नव्हतं. 29चा पाडा तर येतच नाहीये. उत्तर अचूक आहे. हजर जबाबी. 29चा पाढा. 29चा पाढा म्हटले ते काय जिंकले. तो- तुम्ही अरे, हारलेले जिताम. आहात. तुम्ही हारलेले दत्तात्रय आहात. जिताम. चिटिंग आहे ते बोललंच नाही तर. युवराज बनण्यासाठी तेच लायक आहेत आणि विजेते आहेत स्वातिपती. जिताम. दत्तात्रय जिताम. चिटिंग आहे चिटिंग. आजपर्यंत मी तुम्हाला अन्याय न करणारा राजा समजत होतो, पण आजपासून तुम्ही अन्याय करणारे राजे आहात. गौरवादित्य, हो, चिटिंग करताय तुम्ही. आम्ही काही सहन करू पण अन्यायी राजा हा कलंक कदापि सहन करणार मग त्यालाच कसं काय जिंकवताय? तसं असेल तर ही परीक्षा सगळी रद्द करा. महाराज, वेगळा मार्ग मी सांगतो. गौरवादित्य, दत्तात्रेय, 2 बोटांपैकी 1 बोट पकडून युवराज पदाचा आता निकाल लावूया. आबा, पकडला. दत्तात्रेय, 2 बोटांपैकी 1 बोट तुम्ही पकडा. एकच बोट उरले. जिताम. नाही, मी
जितम मान नाही, मी म्हणतो- जितम अमात्य मी म्हणतो- दत्तात्रयानं युवराज म्हणून घोषित करा युवराज आम्हास तुमचा स्वातिपती अभिमान आहे ते पण एकच हे जिंकलेले आहेत वाजवा युवराज हरकरादित्य वाजवा वाजवा. त्यांना घोषित करा युवराज म्हणून घोषित करा युवराज म्हणून स्वातिपती हे घोषित करण्यात आलेले आहे हे जिंकलेले आहे या दत्तात्रय, या. महाराज हो महाराज नेमक्या या बोटामध्ये काय होतं जितम बोटात नेमकं काय सांगा तरी मला जितम आम्हास बोटात तुमचा काय सांगा ना. अभिमान आहे या खूप बोटात छान काय खूप या बोटात काय छान होतं ते तर सांगा मला असेच पुढे जायचं अरे पण ह्या बोटात काय युवराज होतं ते तर म्हणलात सांगा ना मला तुम्ही असेच या बोटात जितम या बोटात जितम आबा ह्या बोटात काय होतं मला सांगा तरी तुझं नशीब